रस्त्यावर टाकलेले बांधकामाचे साहित्य व यंत्रांमुळे वाहतुकीला होतोय अडथळा. प्रशासनाचे दुर्लक्ष. थोड्या दिवस आधीच चौकामध्ये मोठा अपघात झाला होता. लवकरच शाळा चालू होत आहे, याचा परिणाम विद्यार्थ्यावर होऊ शकतो. शहरामध्ये कोणीही कोठेही बांधकाम करीत असताना त्यांचे बांधकाम साहित्य व मटेरियल राजरोसपणे रहदारीचा कोणताही विचार न करता रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले असते. परिणामी शहरात सर्वत्र वाहतुकीला अडथळा निर्माण होताना दिसतो. अशा वेळी नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन आणि पोलीस प्रशासन नागरिकांना त्रास निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करताना कधीच दिसत नाही. कारंजा लाड येथे झाशी राणी चौकामध्ये सुरू असलेल्या एका बांधकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. गत आठवड्यात नेमका झाशी राणी चौकात भयंकर अपघात झाला होता, तरी सुद्धा यातून संबंधित प्रशासन कोणताही बोध घेताना दिसत नाही. सदर बांधकाम करणाऱ्यास कोणत्याही प्रकारची विचारणा संबंधित प्रशासन व पोलीस खाते का करीत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. आता मात्र नागरिक व स्थानिक यांचेकडून या पार्श्वभूमीवर नागरिकांना वाहतुकीला आणि नागरी जीवनाला अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. झाशी राणी चौकामध्ये मुख्य रस्त्याच्या तोंडावरच एक बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला कारंजा नगर परिषदने काही अटी व शर्तीवर बांधकाम परवाना दिला आहे. मात्र त्या अटी व शर्तीकडे सरासर दुर्लक्ष करून सदरहू बांधकाम व्यावसायिक नागरिकांच्या आवागमन आणि जीवितवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मनमानी करून बांधकाम करीत असल्याने सदरील बांधकाम सुरू केल्यापासून नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरच टाकण्यात येत असलेली गिट्टी, रेती, चुरी इत्यादी आणि बांधकाम साहित्याच्या अडथळ्यातून वाहने हाकताना रस्त्यावर वाहने घसरून पडत आहेत. त्यात येथे चौक असल्याने पुन्हा एखादा भयंकर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक 23 जून 2025 पासून शहरातील शाळा सुरू होत असून झाशी राणी चौकामध्ये सुरू असलेल्या या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यास अनेक वेळा घरातील ज्येष्ठ नागरिक येत असतात, तेव्हा शाळेसाठी किंवा इतर दैनंदिन कामानिमित्त ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या, लहान मुलांच्या व इतर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अनुप ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.